नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। सटाणा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या भाजपाच्या चौक सभांना नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे। सभेत विकास कामाची सविस्तर मांडणी करून आगामी कामाचा रोडमॅप सादर करण्यात येतोय। या सभेला आमदार दिलीप बोरसे, माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रवीण पवार, रमेश देवरे, संदीप देवरे, सुनंदा देवरे, लताबाई पवार, दीपक अहिरे, श्याम बगडाणे, महेंद्र शर्मा तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सटाणा शहराच्या विकासासाठी भाजपाचे विकास मॉडेल नागरिकांसमोर प्रभावीपणे मांडण्यात येत असून प्रचाराला नागरिकांचा वाढता प्रतिसाद विशेष लक्षवेधी ठरित आहे। प्रखर न्यूज साठी भगवान पवार सह भैया साहेब माळी, सटाणा। सोनूने, यशवंतजी पगार, बापू खैरनार, माळकरी बाबा, सोनोने बाबा, काकाजी झालटे, महेशजी देवरे, छोटू दादा आहिरे, धनुभाऊ, संदीप भाऊ देवरे, गजेंद्र सोनवणे, विनायक कुमावत, विक्रम मोरे, दीपक खैरनार आणि या संपूर्ण पिंपळेश्वर परिसरातील उपस्थित भावांनो, बहिणींनो, मातांनो, खरं तर हा प्रभाग ज्या पद्धतीने देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिर आहे त्याला बागलांची पंचवटी म्हणतात, त्याच पद्धतीने दादा हा एक पंचवटी सारखाच परिसर आहे। सर्वात सटाणा शहरामध्ये सण उत्सव साजरे होत असतील तर ते या पिंपळेश्वर भागामध्ये होतात। तुम्हाला आठवत असेल 2016 मध्ये आपण एक तुम्हाला सर्वांना वचननामा दिला होता आणि त्या वचननाम्यामध्ये अनेक कामं आम्ही करणार हे सांगितलं आणि त्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टीला या सगळ्या शहरावर सत्ता दिली। आम्ही सर्वत्र आघाडीने निवडून आलो, परंतु युती झाली, युतीच्या माध्यमातून आपण ती कामं केली। पहिल्या सटाणा शहराचा पाण्याचा प्रश्न होता, पुण्यात पाणी पुरवठा योजनेचं आम्ही तुम्हाला स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही केलं आणि ती पाणी पुरवठा योजना पूर्ण केली। आज आपल्यापैकी अनेक महिला पुण्यात आल्या असतील, आल्या सगळ्या महिला आपल्यापैकी आलेल्या आहेत। तुम्ही पुण्यात प्रकल्प बघितला, एक लक्षात घ्या, सटाणा शहरामध्ये शहरासाठी पुण्यात प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे। आपल्या सटाणा शहराचा 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे। पुणे धरण हे सटाण्यापासून जवळजवळ 53 किलोमीटर आहे आणि 53 किलोमीटर वरून आपण पाईपलाईन आणली। आज आपल्या घराजवळ नळ घ्यायचा तरी आपण या शेजारचे काही वेळा जोडू देत नाही, पण आपण कुठून पाणी आणलं? पुणे धरण। आणि हेच केलं नाही, तुम्हाला खास करून अंदाज सांगतो की ज्यांनी पुणे धरणावर आले त्यांनी बघितलं की पुणे धरणाच्या मध्ये ज्या ठिकाणी एखाद्या वेळेस पिकाची दुष्काळ पडला ना, तर दुष्काळामधून सुद्धा ते पाणी साचलेलं राहील आणि ते 1.5 वॉटर आहे। त्याच्या मध्यभागी सटाणा नगरपालिकेने सटाणा नगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीची जागा घेतली आणि त्या ठिकाणी 90 फूट आणि आज त्या ठिकाणी रोज 1,35,00,000 लिटर पाणी फिल्टर होईल असं फिल्टरचं काम आणि पुण्यावरून जे पाणी येणार आहे ते सटाणा शहराला विदाऊट मोटर येणार आहे। मोटर लागणार नाही, नगरपालिकेला दर महिन्याला 5 लाख रुपये बिल भरावं लागतं। 5 लाख रुपये भरण्याची गरज ते थेट डायरेक्ट पाणीच्या जलकुंभामध्ये, म्हणजे 50 वर्षाचा प्रश्न पाण्याचा आपण सोडवलेला। आज ज्यावेळी या निवडणुका लागल्या त्यावेळी अनेक लोक तुमच्याकडे वचननामा घेऊन येतील, पण त्या वचननाम्यावर पाणी प्रश्न दिसणार नाही, आम्ही इथून पाणी आणू तिथून पाणी आणू असा कधीही प्रश्न दिसणार नाही। त्याचं कारण असं की जे मागे 50 वर्षात पूर्ण केलं नाही ते आम्ही 5 वर्षात पूर्ण। आज अनेक छोटी छोटी प्रश्न होती, तुम्हाला माहित असेल पूर्वी घंटागाडी रोज यायची का? नाही यायची। आता खरं सांगा, घंटागाडी रोज येते का नाही येते? एक दिवस तरी सणाच्या दिवशी सुद्धा येते। तुमच्यापैकी एक व्यक्तीने बोर्ड करून दाखवा की घंटागाडी आमच्याकडे येत नाही असं।
जर घंटागाडी येत नसेल तर या ठिकाणी मला सांगा, दुसऱ्या दिवशी संबंधित प्रतिनिधी तुमच्याकडे येईल आणि घंटागाडी का येत नाही याचं उत्तर देईल. आणि घंटाच गाडी नाही तर घंटा गाडीच्या मागे एक मदतनीस सुद्धा राहतो. म्हणजे जे काही वयस्कर महिला असतील, पुरुष असतील, त्यांना जर ती कचरा टाकता येत नसेल तर त्याला मदत सुद्धा होते. आज पिंपळेश्वर परिसरातील प्रश्न हा मी शहराचा पुण्याचा सांगितला. दादा 16ला आलो त्यावेळेला या भागातील प्रतिनिधी नितीन काका होते. या परिसरामध्ये दीपक सोनवणे पण सांगायचे आमच्याकडे पाणी येत नाही. तर आल्या आल्या 2016च्या डिसेंबरला ही जी जिजामाता गार्डन आहे त्या जिजामाता गार्डनची टाकी दादा ती टाकी बंद होती, बांधलेली होती, पण तिथून पाणी येत नव्हतं. मग त्याचा अभ्यास केला. ती पण टाकी आणि अमरधाम मधली टाकी दादा बंद अवस्थेच्या टाक्या होत्या, त्यांना बुस्टर पंप लावले आणि तुमच्या पिंपळेश्वर परिसराला पाणी जोडून दिले या टाकीचे. मला वाटत नाही की 2016 नंतर तुम्हाला टंचाई भासली असेल. आता भासते का पाण्याची टंचाई? टँकर बंद झाला ना. आता त्याच्यानंतरचा तुमचा खरा प्रश्न अजून पुढे आहे. आज सटाणा शहरामध्ये अनेक कामं केली. दोडेश्वर नाक्यावर तुम्ही ओव्हर ब्रिज बघितला असेल. पूर्वी लहान मुलं जायची, जीव मुठीत घालून जायची, घरी आईवडील वाट बघायचे. पण आज सुरक्षितरित्या जवळजवळ 1600 ते 2000 मुलं रोज त्याच्यावरून प्रवास करतात. हेच नाही तर आता तुम्ही घंटागाडीमध्ये आपण कचरा टाकून देतो. टाकून दिल्यानंतर आपण कधी विचार करतो का हा कचरा कुठे जाणार आहे? तर हा कचरा डेपोवर जायचा. पूर्वी शेकडो मेट्रिक टन कचरा हा चौगाव बडीच्या बाजूला साचलेला होता. मोठा ढीग होता. तो ढीग वारा यायचा तर तो आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जायचा. परत ते शेतकरी बिचारी नगरपालिकेत तक्रार करायचे, मध्येच त्याला आग लागून जायची. असे अनेक प्रश्न होते. त्याच्यामध्ये आपण एक काम केलं, 5 एकर कचरा डेपोला 10 फुटाचं कंपाऊंड करून दिलं. किती एकर? 5 एकर जागेवर कंपाऊंडच करून दिलं नाही. तर तो जो संपूर्ण कचरा होता त्याचा बायो मायनिंग पद्धतीने खत बनवलं आणि ते खत नगरपालिकेने विकलं. आणि आता असा प्रकल्प त्या ठिकाणी बनवलेला आहे की जो रोजचा कचरा जाईल त्याचं रोज खत होईल. म्हणजे कचऱ्याचा ढीग होईल का? नाही. तुमच्या घरात कचरा नाही, घंटा गाडीमध्ये कचरा नाही, कचरा डेपोवर कचरा नाही, मग रोगराई होईल का? नाही. या दृष्टिकोनातून महिलांसाठी आम्ही काम केलं. अनेक महिला या ठिकाणी अनेक महिलांनी प्रशिक्षण घेतलं असेल. पूर्वी नगरपालिका महिलांना कधीच प्रशिक्षण द्यायची नाही. 120 ते 180 महिलांना प्रत्येक वर्षी प्रशिक्षण द्यायचं. ब्युटी पार्लरचा असेल, शिवण क्लासचा असेल. दादा आता MSCITचं प्रशिक्षण दिलं नगरपालिकेमार्फत. ज्या योजना कधी राबवल्या नव्हत्या त्या राबवण्याचा प्रयत्न आपण आपल्या कार्यकाळात. दिव्यांग बांधवांसाठी नगरपालिकेने कधी लक्ष दिलं. 228 दिव्यांग बांधवांना आपण शिष्यवृत्ती मंजूर केली. ती म्हणजे प्रत्येक महिन्याला 500 रुपये. आणि आता त्या वर्षापासून आतापर्यंत चालत आहे. आणि ती शिष्यवृत्ती जोपर्यंत त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य राहील तोपर्यंत ती शिष्यवृत्ती चालेल. त्यांना दिव्यांग धोरण बांधून दिलं. सटाणा शहरामध्ये 2 ओपन पेज डेव्हलप होते, आता जवळ 40 ओपन पेज आपण डेव्हलप करून टाकले. अशी अनेक छोटी मोठी कामं या सटाणा शहराच्या विकासासाठी केली. सटाणा शहरात सर्व रस्ते, येणारे रस्ते रुंद झाले पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न केले. तुमच्या प्रभागामध्ये अनेक ठिकाणी काँक्रिटीकरण केलं. बागायत पांढरीचा रस्ता माननीय आमदार दिलीप बोरसे यांच्या मार्फत रुंद केला. ज्या ठिकाणी नगरपालिकेला शक्य नव्हतं त्या ठिकाणी आमदारांनी मदत केली आणि आमदारांच्या मार्फत विकास कामं केली. आमदार साहेब आपल्या विचाराच्या. पण आता निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुकीमध्ये तुम्हाला आठवतं ज्या पद्धतीने 2016ला वचननामा दिला होता तो वचननामा आपण पूर्ण केला. त्याच्यामध्ये छोटी मोठी कामं राहिली असतील परंतु जी काही ठळक कामं होती, महत्वाची कामं होती ती आपण केली. आणि आपण आता विकासवाडी हे पुस्तक तुमच्या घराघरामध्ये पोहोचवलं. विकासवाडी म्हणजे काय? जे मागच्या पंचवार्षिकला 2016ला आम्ही
वचन दिलं होतं ते पूर्ण केल्याचा तो पुरावा आहे आणि तो पुरावा फोटोसह आहे. तुम्ही तो फोटो पाहून त्या ठिकाणी जाऊ शकता, खरंच काम केलेलं आहे का. म्हणजे जे केलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. आता मागच्या काल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी आलेले होते. त्यांच्या हस्ते आम्ही वचननामा प्रसिद्ध केला, जनतेचा वचननामा. आता ही पाणीपुरवठा योजना झाली. आता तुमच्या मनातलं आता काका बोलले की आम्हाला भुयारी गटार पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सटाणा शहरामध्ये जरी प्रशासक होतो 4 वर्ष, तरी आम्ही भुयारी गटार योजना झाली पाहिजे याच्यासाठी आता 2021 ला प्रस्ताव तयार करा. 2021 ला. मी बऱ्याच ठिकाणी सांगतो, माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा. मी खोटं बोलत नाही. जे करायचं आहे तेच करेल, जे होणार नाही ते सांगणार सुद्धा नाही. 2021 ला भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार केला. अजिंक्य कन्सल्टंट या एजन्सीला काम दिलं होतं दादा. त्या एजन्सीने काम बघितल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिलं की या ठिकाणी काही नवीन वसाहत पकडलेला नाही. इकडचं आपला राका मिलचा काही भाग पकडलेला नाही. राका मिलचा भाग म्हणजे जो नवीन अजून डेव्हलप होणारा आहे 20 वर्षानंतर तो. त्याच्यानंतर इकडं आपला आरई पालीचा शेवटपर्यंतचा भाग पकडलेला नव्हता. आम्ही परत एजन्सी बदलली, परत संपूर्ण भुयारी गटारीचा प्रस्ताव बनवला आणि तो प्रस्ताव किती किलोमीटरचा झाला? 96 किलोमीटर. सटाणा शहरामध्ये 96 किलोमीटर .3 ची भुयारी गटार योजना येणार आहे. एकही घर, एकही कोपरा, एकही वस्ती, एकही वाडी त्याच्यामध्ये राहणार नाही. आणि जर समजा भुयारी गटार झाली तर डास राहतील का? मच्छर राहतील का? आता अनेक डास आम्हाला बी चावता, ते पण राहणार नाही. डास चावले नाही तर डेंग्यू होणार, आजार होणार नाही. 96 किलोमीटरची भुयारी गटार होणार आहे. आणि हेच नाही, जसं मी कचऱ्याचं बोललो, कचऱ्याचा विचार आपण करत नाही. कचरा कुठं जातो ते मी तुम्हाला सांगितलं, त्याची स्वच्छता कशी होते ते सांगितलं. त्याचबरोबर भुयारी गटारीचं 96 किलोमीटर मधून जे पाणी येणार आहे ते पाणी फिल्टर होणार आहे. फिल्टर. आणि ते फिल्टर 70 लाख लिटर रोज पाणी फिल्टर होणार आहे. किती? 70 लाख. आणि ते 70 लाख लिटर पाणी शेती योग्य राहील, झाडांना योग्य राहील अशी योजना केली आपण. म्हणजे रोज गटारीतून येणारं पाणी रोज फिल्टर होईल आणि ते चांगल्या कामाला जाईल. आणि अशा पद्धतीनं ही भुयारी गटार योजना बनवली, त्याला तांत्रिक मंजुरी या जानेवारीमध्ये आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आम्ही घेतली. आणि आत्ताच या 2 महिन्यापूर्वी मी आमदार साहेब मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो होतो. त्याच्यामध्ये दादांना पण कल्पना दिली होती आणि दीपक दादा तर माझ्याच बरोबर असतो. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ही सटाणा शहराची भुयारी गटार योजना आम्ही 1 महिन्याच्या आत मंजूर करू. पण योगायोगाने निवडणुका लवकर लागल्या, त्याच्यामुळे तो प्रस्ताव थांबून गेला. पण मला खात्री आहे, काल देखील प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की मुख्यमंत्री आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीनंतर 2 महिन्याच्या आपण त्या योजनेचं काम चालू करू. आता उद्या निवडणुका, आता 4-5 दिवसावर निवडणुका आल्या, उद्या परत कोणीतरी चौकसा लागेल. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, ही भुयारी गटार योजनेची तांत्रिक मान्यता आहे. काय? तांत्रिक मान्यता. आणि ही तांत्रिक मान्यतेचं पत्र मी आता संदीप दादा आणि दीपक सोनवणे यांच्याकडे देऊन जातो. कारण लताताई ना तुम्ही विचाराल तर त्यांना काही वेळा सांगता येणार नाही, परंतु हे पत्र देऊन जातो. संदीप दादा 100 जवळ काढून वाटून द्यायचे. घाबरायचं नाही. जे सत्य आहे ते सत्य, बाळ दाखवण्याचे श्राद्ध कर. ही योजना पूर्ण होणार. आणि ह्या योजनेमध्ये आता आपले कोणीतरी बंधू म्हटले, या कुठल्या ठिकाणी गटार तुंबते. दादा गटार तुंबणार नाही, गटार राहणारच नाही तर तुंबणारच नाही. त्याच्यामुळे शिवनगर असेल, आरई पाली असेल, मध्ये कुठलेही रस्ते असतील, त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला आता याच्या पुढे गटार दिसणार नाही. आणि ज्यावेळी गटारीला रस्ते फोडले जातील
तुम्हाला खात्रीने सांगतो, पुढची पंचवार्षिक येण्याच्या आत सर्वच रस्ते हे कॉन्क्रीटी करून दिले जातील. सर्व रस्ते, तुमच्या प्रभागातील एखादा रस्ता राहणार नाही अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी करणार आहोत. या परिसरातील अनेक समस्या, मी सकाळी या ठिकाणी दादांकडे जवळजवळ 1 तास बसतो. त्याच्यावर संदीप दादा होते, महेश भाऊ होते, दीपक सोनवणे होते. आम्ही एकत्रित चर्चा केली आणि त्या चर्चेमधून काय काय समस्या आहेत त्याच्यामध्ये खास करून अनेक आपल्या आदिवासी महिलांच्या घरकुलच्या प्रश्न. आता घरकुलसाठी आपण अनेक अर्ज केली होती. सटाणा शहरामध्ये ज्या वेळेला आपली सत्ता नव्हती त्याच्या आधी कधीही पीएमआय पंतप्रधान आवास योजनेचं घर तुम्हाला अर्ज करायला सुद्धा मिळालं नव्हतं. परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून डॉक्टर सुभाष भामरेंच्या माध्यमातून ही योजना आपण नगरपालिकेत लागू केली आणि सटाणा शहरातील आतापर्यंत जवळजवळ 150 ते 160 लोकांना स्वतःची घर दिली. गटारीचा प्रश्न होता आपला, मी तुम्हाला खात्रीने सांगितलं गटारीची तांत्रिक मान्यता झालेली आहे आणि ती कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण होईल. मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला. त्याच पद्धतीने या भागातील घरकुलच्या प्रश्नावर मी खास करून बोलत होतो. भोर गटारीचा विषय झाला. शिवनगर असेल, अंबिकानगर असेल, जे नगर असतील ते सटाण्याचा एकही कोपरा भुयारी गटारीचा राहणार नाही. जर राहिला तर तुमचे लोकप्रतिनिधी राहतील, त्यांना जाब विचारू शकता तुम्ही. त्याच्यानंतर नगराध्यक्षाचे उमेदवार असतील त्यांना विचारू शकता. आणि जर समजा तुम्हाला काही वाटलं तर कोणत्याही मिनिटाला मला प्रश्न विचारू शकता. त्याच पद्धतीनं घरकुलचा प्रश्न तुमच्यासाठी बोललो. एक नवीन योजना योगायोगाने शासनाने आणली. आमदार साहेबांचा प्रचंड जीव तुमच्यामध्ये आहे. सुनील दादा त्यांना घरे मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी शासनाची कोणतीही योजना आणू, काहीही करू, पण योजना मिळायला पाहिजे. PPP म्हणून योजना राज्य शासनाने आता मंजूर केलेली आहे. PP म्हणजे प्रायव्हेट प्रोजेक्ट पार्टनरशिप. एक लक्षात घ्या, त्याच्यासाठी ज्यांच्याकडे जागा नाही असे सटाणा नगरपालिकेकडे 862 अर्ज आले. 862 आणि 862 पैकी 862 लोकांना घरे मिळायला पाहिजे. ही आमदार साहेबांची आणि आमची भारतीय जनता पार्टीची भूमिका. आणि मी तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी आमचा जागेचा शोध चालू आहे. शासकीय जागा घेऊन तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्के घर देऊ हा शब्द घेतो. योगायोगानं आज आमदार साहेब मालेगावला एक कार्यक्रम असल्यामुळे नाहीये, पण आमदार साहेबांना निवडणुकीच्या आधी तुमच्याकडे सुद्धा येणार आहेत आमदार साहेब. आणि आमदार साहेबांचं तुमचं समोरासमोर करून देईल. आणि तुम्हाला विश्वासाने सांगतो पुढच्या निवडणुकीच्या आज तुम्हाला पक्के घर देऊ. त्याच्यानंतर तुमचा अंगणवाडीचा प्रश्न असेल. अंगणवाडी या ठिकाणी परिसरामध्ये 2 अंगणवाडी आहेत. आता राज्य शासनाने अंगणवाडी आणि सटाणा नगरपालिकेचा खऱ्या अर्थानं काही संबंध नाही, पण आमच्या लहान बालकांना असतील, गरोदर महिलांना असतील, त्यांची सेवा व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून अंगणवाडीचा प्रस्ताव आल्यानंतर 2017 मध्ये केंद्र शासनाकडे आपण पाठवला होता आणि त्याच्यामध्ये सटाणा शहरात जवळजवळ 18 अंगणवाड्या आपण मंजूर करत आहोत. किती? 18. शिवनगर मध्ये अंगणवाडी आहे. अजून या वार्डामध्ये माझ्या माहितीनुसार दादा 3 अंगणवाड्या आहेत आणि ती पण प्रत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. अंगणवाड्या कुठं कुठं आहेत, अंगणवाड्या राज्य शासनाकडे मंजुरीला पाठवल्या, राज्य शासनाने केंद्र शासनाला पाठवल्या. ही पण प्रत मी दीपक सोनवणे आणि आपले संदीप दादा देवरे यांच्याकडे देऊन जातो. त्याचं कारण असं आहे, उद्या तुम्हाला वाटेल की निवडणुका आल्या म्हणून हा भाऊ बोलून देईल, नंतर काही करेल का नाही याला भरोसा नाही. पण जे माझ्या हातात आहे, जे माझ्या लक्षात आहे, जी शासनाची योजना आहे, शासनाची योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग म्हणून आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत. आणि ते तुम्ही बघून घ्या. उद्या आहे
आणि अंगणवाड्याच नाही तर सटाणा शहरातील अंगणवाड्यांची परिस्थिती अशी आहे की अंगणवाडी आहे त्यांना जागा नाही. जागा नसल्यामुळे बरेच ठिकाणी भाडे तत्वावर जागा घ्याव्या लागतात. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही स्वतंत्र व्यवस्था करणार. बऱ्याचशा ठिकाणी ओपन प्लेस मध्ये सुद्धा कशी अंगणवाडी देता येईल याचा देखील आमचा प्रयत्न. परंतु अंगणवाडी थांबायला नको. अंगणवाडीच्या माध्यमातून जे जे लाभार्थी कुटुंब आहेत त्यांना लाभ मिळाला पाहिजे असा एक आमचा मानस राहील. आणि या प्रभागामध्ये काही अनेक व्यक्तींचा रेशन कार्डचा आणि जातीच्या दाखल्यांचा विषय आहे. तर जर समजा कदाचित हा रेशन कार्डचा विषय निवडणुकीच्या आधी 2-1 महिन्यापूर्वी आला असता तर तो मार्गी लावला असता. पण तुम्हाला सांगतो याच ठिकाणी निवडणूक 3 तारखेला संपणार आहे. 3 तारखेनंतर पुढच्या 3 तारखेपर्यंत तुम्हाला याच ठिकाणी रेशन कार्डचा एकाच ठिकाणी तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांच्या उपस्थितीमध्ये तुमचे रेशन कार्ड भेटतील. त्याची संपूर्ण जबाबदारी दीपक दादा आणि संदीप दादा तुम्ही घ्या. तुम्हाला प्रशासकीय बळ हे आमदार साहेबांच्या मार्फत आणि आमच्या मार्फत मिळेल. त्यात कुठलीही शंका. जातीचा दाखला असेल त्याच्यासाठी सुद्धा मानव बंधुत्व. कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाही. एकाच ठिकाणी बसायचं. तुम्हाला तहसील इकडं तलाठीकडे जायचं नाही, प्रांतांकडे जायचं नाही, तहसीलदाराकडे एकाच ठिकाणी एकाच चंद्रावर याच भागात तुम्हाला तिथं जायची गरज पडणार नाही अशी व्यवस्था करू. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जे वेगवेगळे कामं सांगितली. आता वचननामा येतोय आपला. वचननाम्यामध्ये खऱ्या अर्थानं भुयारी गटारीचा प्रश्न सांगितला. त्याच्यानंतर अजून एक सटाणा शहरातला महत्वाचा प्रश्न आहे. जे आपल्या या ठिकाणी युवक आहेत, युवती आहेत, त्यांना खेळायला क्रीडांगण नाही. तर त्यांना क्रीडांगणासाठी आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये मालेगाव रोडला म्हणजे तुमच्या जवळ कदाचित हा रस्ता त्याच ठिकाणी जॉईन होणार आहे. 1-2.5 एकर क्रीडांगणाची जागा घेतली आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो ती जागा खरेदी झाल्यानंतर नगरपालिकेच्या नावावर 7-12 नव्हता. पण आता 5 दिवसापूर्वी तो 7-12 नगरपालिकेच्या नावावर झाला. आणि येणाऱ्या काळामध्ये त्या सटाणा शहरात नाही, तालुक्यात नाही तर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील सर्वात टॉपचं क्रीडांगण, चांगलं क्रीडांगण, ज्या क्रीडांगणामध्ये सर्व सुविधा राहतील. क्रिकेट प्रेमींच्या राहतील, व्हॉलीबॉल वाले राहतील, फुटबॉल वाले राहतील, त्याच्यानंतर स्विमिंग पूल राहील, जिम राहील, जॉगिंग ट्रॅक राहील. तुम्ही एकाच ठिकाणी बसून हे सर्व खेळाडू त्या ठिकाणी खेळतील. आणि सटाणा शहरातला खेळाडू हा राज्य पातळीवर गेला पाहिजे, देश पातळीवर गेला पाहिजे. हा खरा माणूस आहे. सटाणा शहरामध्ये ज्या नाविन्य गोष्टी आहेत, कुत्र्यांचा सुद्धा प्रश्न येतो, तो छोटा प्रश्न आहे. परंतु कुत्र्यांना आपण सुद्धा घाबरतो, मी सुद्धा घाबरतो. तर त्याच्यासाठी आपण श्वान घर हे तयार करणार आहोत. ते देखील आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यानंतर या सटाणा शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये गार्डन झालं पाहिजे. आता हे जे जिजामाता गार्डन आहे सर्वात जुनं गार्डन आहे. सटाणा जिजामाता गार्डन सोडून सटाणा शहरामध्ये पुढे गार्डन नव्हती. आता नाना नानी पार्क सारे अनेक पार्क नवीन वसाहतीमध्ये आपण बनवले. पण तुम्हाला खात्रीने सांगतो हे जिजामाता गार्डन साठी दादा नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस होता. आणि त्या वाढदिवसाच्या 2 दिवस अगोदर साहेबांचा मला आमदार साहेबांचा मला फोन आला, सुनील म्हणे एक गार्डन बनवणे सुरू. मी विचार केला हे अचानक साहेबांना काय डोक्यात बनवलं गार्डन. मग साहेबांनी सांगितलं अरे म्हणे नरेंद्र मोदी साहेबांनी सटाणा शहराला नमो गार्डन साठी नरेंद्र मोदी गार्डन याच्यासाठी 1 कोटी रुपये पाठवले. किती? 1 कोटी. आणि ते 1 कोटी संपूर्णपणे आपण या जिजामाता गार्डन साठी करणार आहोत. पूर्वी मी लहान होतो, मी सुद्धा गार्डन मध्ये यायचो. तेव्हा कारंजा होता, तेव्हा ग्रीनरी होती, तेव्हा एकदम ते चणे फुटाणेवाले विकायला यायचे, मध्ये आनंद व्हायचा. लहान मुलं सटाणा शहरातील कुटुंब त्या ठिकाणी यायचे, लहान लहान मुलं खेळणी खेळायचे. परंतु आता त्या पद्धतीने तो परिसर, तो गार्डन दिसत नाही. परंतु ते गार्डन एक सुंदर गार्डन, त्याचं देखील उद्घाटन आपण 1-2-3 महिन्यामध्ये निवडणुका झाल्यानंतर लगेच आमदार साहेबांच्या हस्ते करू.
पण एक सुसज्ज गार्डन त्या ठिकाणी होईल आणि या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ओपन प्लेस असतील एकही ओपन प्लेस ठेवणार एकही नाही. त्याचं कारण सांगतो, 5 वर्ष होती आम्हाला, 5 वर्षामध्ये 2 वर्ष कोरोना काळात गेले, 1 वर्ष निवडणुकांमध्ये गेलं, पदवीधर निवडणूक, शिक्षक निवडणूक, पोट निवडणूक नगरपालिकेच्या जे काम केलं ते 2 वर्षात केलं. पण 35 ते 45 ओपन प्लेस डेव्हलप केले. मग या परिसरात माझ्या माहितीनुसार म्हणून 4 का 5 ओपन प्लेस सर्वच्या सर्व डेव्हलप करू. एक ओपन प्लेस राहणार नाही. तिथे मुलं गेली पाहिजे, खेळले पाहिजे. या पद्धतीने काम करून आणि या विद्यार्थ्यांसाठी जे नवीन होतकरू विद्यार्थी आहेत, जे अभ्यास करतात, आपल्या सटाणा शहरामध्ये अनेक लोक आयपीएस झाले, IAS झाले, MPSC झाले, त्यांना अभ्यासाला जागा नव्हती. मागच्या निवडणुकीच्या वचननाम्यामध्ये सांगितलं होतं की सुंदर आणि चांगली अभ्यासिका करू. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, डॉक्टर जगताप नामपूर रोडला सटाणा नगरपालिकेची अभ्यासिका अतिशय सुंदर आणि चांगली अभ्यासिका बांधून तयार झालेली आहे. फक्त फर्निचर बाकी आहे. ते फर्निचर करू आणि विद्यार्थ्यांना मोफत 1 रुपया न लागता त्या ठिकाणी ते अभ्यास करू शकतात अशी व्यवस्था केली. बोलायचा अर्थ असा आहे की लहान विद्यार्थ्यापासून, लहान बाळापासून, मुलापासून, मूर्त्यांपासून, मूर्तींपासून, तरुणांपासून वयस्कर महिलांपर्यंत सगळ्यांसाठी विकास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि भविष्यातला पण विकास करतो. आज तुम्ही बघितलं असेल, आपण शिव मंदिरात जातो. पूर्वी दादा मी लहान होतो त्यावेळी इथं लग्न लागायची. आपल्या देवनिर्माता यशवंतराव ट्रस्टचं होतं, ते ट्रस्टचं आहे. पण होती का सुविधा, होती का सेफची सुविधा नव्हती. तिथं आपण चालत मातीने जायचो. पण आता आमदार दिलीप बोरसे साहेबांनी त्या ठिकाणी निधी देऊन आपल्याला सेट पण उपलब्ध करून दिला, कॉन्क्रिटीकरण पण करून दिलं, नाला पण बनवून दिला, रस्ता पण कॉन्क्रिटीकरण करून दिलं. म्हणजे घरातून निघाले तर चप्पल घालायचंच काम नाही, असं काम या ठिकाणी करून दिलं. म्हणजे काम करणारी माणसं या ठिकाणी तुमच्या समोर उभी आहेत, त्यांनाच मतदान करा. आणि मी जे बोललेलो, जो वचननामा तुम्हाला दिलेला आहे, आता वचननामा तुमच्यापर्यंत पोहोचणार नसेल, पण एवढ्या आज उद्यामध्ये पोहोचून जाईल. तो वचननामा तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही तो वचननामा वाचा. आपल्याला भव्य शिवस्मारक करायचा. शिवस्मारकासाठी आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये दादा जागा बघितली, पण ती वातावरणीय जागा असल्यामुळे तिथं आम्ही थांबलो. नाही तर या सटाणा शहरामध्ये उत्तम सुंदर कळवणसारखं शिवस्मारक झालं असतं. पण आमच्या वचननाम्यामध्ये ते सर्व दिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे जे काही नेते असतील, जे काही वरिष्ठ असतील, त्यांनी विचारपूर्वक वचननामा केलेला आहे आणि तो वचननामा तुम्ही वाचा. आणि या ठिकाणी रामाची शपथ घेऊन सांगतो, शनी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, हनुमानाची शपथ घेऊन सांगतो, तो वचननामा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि हा जो प्रभाग क्रमांक 12 आहे, प्रभाग क्रमांक 12 1 ते 12 सटाणा नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक आहे. पण 12 क्रमांक हा प्रभागामध्ये शेवटचा जरी असला तरी पुढच्या वर्षी विकासामध्ये हा नंबर 1 ला राहील असं मी खचून सांगतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की 2 तारखेला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिताताई मोरे आणि आमच्या नगरसेवकच्या उमेदवार सुनंदाताई रमेश देवरे आणि लता रामसिंग पवार यांना प्रचंड मतांनी निवडून द्या. हे सांगत असताना एक कळकळीची विनंती करतो तुम्हाला. एक लक्षात घ्या, आपण नगराध्यक्ष निवडून दिला, पण त्यांचे नगरसेवक नसले तर त्याला नगरपालिकेमध्ये बळ मिळत नाही. आपण जर नगरसेवक निवडून दिला आणि तिथं नगराध्यक्षच आपला नसला तर तिथं बळ भेटत नाही. जर सर्वच एका विचारायचे राहिले, जर नगरसेवक पक्षाचे राहिले, नगराध्यक्ष पक्षाचा राहिला, वरती भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार, त्याच्यामुळे आपली गाडी निघेल तर ती मुंबई दिल्लीपर्यंत थांबणार. विकासासाठी येणारा पैसा दिल्लीपासून मुंबईपर्यंत थेट नगरपालिकेकडे येईल. त्याच्यामुळे
सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवर तिघही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या ही विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.